घरच्या घरी एकदम हॉटेलमध्ये मिळतं त्या पद्धतीचं सांबर बनवूयात। त्यासाठी तूर डाळ, मूग डाळ स्वच्छ धुवून 1 तास भिजवून घेतली। कुकरमध्ये भिजवलेली डाळ, टोमॅटो, पिवळा भोपळा, कांदा डाळीमध्येच टाकून घेतला। हिरवा भोपळा आणि शेवग्याची शेंग वेगळ्या डब्यामध्ये ठेवून घ्यायची, म्हणजे डाळीमध्ये त्याचा गाळ तयार होणार नाही। डाळ शिजते तोपर्यंत सांबर मसाला तयार करूयात। त्यासाठी एका वाटीत चणा डाळ, तांदूळ, धने, मेथी, काळी मिरी आणि सुकं खोबरं काढून घेतलं। पॅन मध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, खमंग तडतडले की वाटीत काढून ठेवलेले मसाले फ्राय करून घ्यायचे। लसूण, आलं, कढीपत्ता आणि कांदा टाकून सर्व मसाले भाजून घ्यायचे। भाजलेल्या मसाल्यांमध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची टाकून मिक्सरला दळून घ्यायचे। सांबर मसाला तयार आहे तोपर्यंत डाळ सुद्धा शिजलेली आहे। कुकरमध्ये फोडणी तयार करून त्याच्यामध्ये तयार केलेली डाळ टाकायची। डब्यातील हिरवा भोपळा, शेवगा, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, तयार केलेला सांबर मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकायचं आणि लो फ्लेमवरती सांबर चांगलं उकळवून घ्यायचं। परफेक्ट घरच्या घरी सांबर तयार झालेला आहे। घरी बनवलेली इडली, मेंदूवड्याबरोबर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।